हाय नमस्कार मित्रांनो, आत्ता 11 साडे 11 वाजलेत आणि आता व्हिडिओ मी चालू केला आहे। तर राजापूर स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन, त्याच्या पुढे जांभोली गावचा माळ आहे। त्या माळावरती शिवसेनेने आयोजित केलेली बैलगाडा शर्यत आहे। तर आम्ही तिकडे चाललो आहे तर शर्यत बघायला आणि माझ्यासोबत हे सगळेजण आहेत आणि चला तुम्ही पण चला। तर मित्रांनो आता आपण पोचलो आहे फायनल। इकडे बघू शकता मागे सगळीकडे गाड्या वगैरे लावल्यात, बैल पण आलेले आहेत आणि आता आपण पण पोचलोय। अजून पुढे जायचं या साईडला, इकडे पुढे शर्यती झालं या साईडला या मैदानासाठी लाईव्ह वाले या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी महाकोकणवाल्यांचं कमिटीच्या वतीनं आणि महाराष्ट्र बैलगाडा संघटनेच्या वतीनं सरश आणि सरश पोचलोय मैदानाच्या इकडे या साईडला आणि अजून चालूच नाही झाले शर्यत। आणि इकडे बघा काय खाना सुरू पण झाला, तर आता चालू झाली आहे। एक गाडी गेली तेव्हा बाहेर होतो आणि गर्दी बघा किती झाली। सृष्टीवाडीकरांचा शाहूवाडी तालुक्यातला एक सुंदर असा फेरा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। उत्तम चव्हाण आणि राजू उडरीकरांचा कळस बनायला लागला। जो पहिला तो गुलाबाचा मानकरी होणार, जो टायमिंग कमी करणार तो या ठिकाणी विजय होणार आणि साहेबांचं नाव अखंड महाराष्ट्रातला युद्धमध्ये वाचलं। बैलगाडी क्षेत्राला एक वेगळी ओळख निर्माण करून देणारा जांभोलीच्या माळाला छत्रपती ईश्वरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही कोकण भूमी आणि इथं शेतकऱ्याच्या जीवाचा एक सुंदर असा पहिला आलाय आणि गुलाला समांतरी 1:08:40 जयशंकर मोरशीकरांचा घरचा गाडी कभी हटके कभी झटके अशी गेंदारी सुरू असतात आणि खिचवांचा मला अखिलाचा संवादाचा सुद्धा थोडा पाहायला मिळतो। आमचं कर्तृत्व सर्वांनी खेळाडू सावधान केलं। 1:15:81 मैदान एवढं मोठं आहे की जाताना आणि येताना आता नवीन खरेदी केली आणि परवाच्या मैदानामधून सुंदर अशी गाडी पळते। दहावीला मैदानाचा कृष्णा मैदानाचा आणि त्यांच्यासोबत गाडी बाजू आई महालक्ष्मी उन्हाळे राजापूरकरांचा रावण मैदानातला खाळा गुंडा रावण आहे आणि त्याच्यासोबत कर्नाटकी इकडे लाईव्हचं सगळं सेटअप लावलंय आणि तिकडेच गाडी बैल पूर्ण अडकलेत। आता इतकी गर्दी झाली तिकडे आज। हात
5-10 मिनिटांनी रिटर्न येतं गाडी. मैदानाच्या या साईडला आलोय आणि इकडे बघा पोरं कुठं झाडावरती कुठून बघताय. चल पुढे जाऊया. आता आम्ही पूर्ण टोकाला जाणार आहोत तिकडे त्या साईडला. दाखवते मी केवढं मोठं मैदान आहे ते. काय रे गिरी, बरोबर करते तुझा काम. गिरी असताय तिकडे त्या साईडला टर्न घेते गाडी आणि इकडे चालली. या साईडून तिकडला स्टेज वगैरे दिसतच नाही. अरे काय झालं एवढं तुला. मी नाही गेलो समजलं ना. अरे केतन काय आहे केतन, सांग ना. या साईडला वडापावची नाश्ता चाललाय. मंचुरियन इथे खाली ते वडापाव गरम आहे ना, गरम आहे. तर इकडे त्यांचा झालाय नाश्ता, आपण पण करून घेऊ. आणि इकडे चालूच आहे. छोटे छोटे बैल होते तरी पण कसले पळाले. खिलार जातीचा खोड मैदानात झाला. कोण होणार आजच्या मैदानात एक सामान खरे 51,000 आमदार केसरी निवाडाच्या डालीवरची नाव कोरा. स्वतः कांबळे बंधू बसला तिथं मैदान, तिथं हा सुंदर असा ड्रायव्हर, नव्या पर्वाचा युवा शिलेदार म्हणून त्याची ओळख याच मांदियारीसाठी उपस्थित आहेत. कारण कोण कुणाला कमी नसणार आहे, कमी समजायचं नाही असं हे क्षेत्र. 1-16-22 कर्नाटकी पार्सल आणि त्याच्याबरोबर आणि त्याच्या सुट्टीला कोणाला जेल्या चिखलाला अनेकांना गुलालाचा मानकरी केला असा ड्रायव्हर, त्याचं नाव गौरव आहे. अखंड महाराष्ट्रात चिखलनागरीची कोकणात स्पर्धा होते, त्या ठिकाणी तो आवर्जून उपस्थित असतो. असा सुंदर मैदानात झाला. पळू नका मागून म्हणून. अहो 1 नंबरच्या गाडीला सूचना दिली होती, तुम्ही ऐकून घ्या. 1 नंबर लाईव्हला जाऊन बघा. हॅलो 1-17-28 सुंदर अशा मैदानाचा बबन लांबोरे यांचा सुंदर असा साथ सुटला. अलीकडा टोका खिलार जातीचा काळा वशा पळतोय आणि त्याच्यासोबत सुंदर असा बैजा पळतोय. अतिशय सुंदर. हॅलो 1-10-22 म्हणून पहिलं सांगितलं होतं गाडी झेंड्याला लागल्या म्हणून गाडी माझ्या लक्षात घ्या. अतिशय सुंदर अशा मैदानाचा सुंदर असा फेरा खाली पाय निघाला. पांढऱ्या दुधाव गुरुवारचा सुंदर असं याच गाडीवरती सुंदर असं कौशल्य पडायला लागलंय. डावीला सूर्या पडतोय आणि त्याच्या मागा पांढऱ्या दादाला साथ देण्यासाठी छोट्या ड्रायव्हरची कमाल चालू होणार आहे. सुंदर अशा मैदानाचा सुंदर असा फेरा पांढऱ्या गुरु बरेच दिवसांना या ठिकाणी मैदानात विराज माग छोट्यानी पुढं पांढऱ्या. 1-66 या ठिकाणी सुंदर अशा मैदानाचा सुंदर असा फेरा पळायला सज्ज आणि या ठिकाणी आता कोड होणार 51,000 रुपये सामान करी. टाकला परत बस टाकला आणि परत भेबाद निघाली. तिन्ही गेर एका वेळी पडल्यावर गाडी परत मैदानात दाखल झाली. असा हा सुंदर परंतु या ठिकाणी टॉप टाकल्यामुळे पुढचं प्रेक्षक बाजूला झालं. कारण या ठिकाणी या गाडींना ब्रेक लावला तरी लागत नाही. इंधनवेरी सुपरफास्ट म्हणजे बैलगाडी इकडे येतात. या गाडींना फर्स्ट टाकून चालत नाही. सेकंड गाडी या ठिकाणी गेली आता शिकाला अनेकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा पलीकडं सन्याला अतिशय सुंदर असं मैदानाचा सुंदर असा फेरा.
काही बी गोष्ट आजी पण तसाच केला कुठं घुसलं त्या बैलात बघूसाठी लोक बघून जवळ येईल फोटो किती घेतायचा तन्या गाडी लागतच नाही तन्या तो तिकडचा ना तिकडचा नीट नाही लाईनीवर अजून हे लाईनीवर पलीकडं गुंडा असताना अलीकडं काळा निघाला अतिशय सुंदर. याच बैलानं पाऊसकरांचं नाव अखंड महाराष्ट्रात अनेकांच्या हृदयावरती कोरलं. या बैलानं नाव मालकाचं नाव अजरामर केलं. आता पलीकडं चिखलगुट्ट्याचा तारा. आता काय होणार पन्या मात्र या ठिकाणी भेवाल्याला काय घडणार काय शराब करणार आहे. अतिशय सुंदर राज आणि मागं राजू उंडरेकर. किती टायमिंग 1:00:82 होणारे इंजन नाही आहे लक्षात घ्या. जरा मागे सरकून आपला जीव सांभाळा कारण या ठिकाणी भैया सामंत साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अनेक मैदानं कोकणात पार पडणार आहे. आपणाला बघायला डोळे चोर असू द्या असं मागे घेतात ते लोक कारण या सर्जा राजानं पावसावर आपल्या शेतकऱ्याचा साथ या ठिकाणी टोपली भरण्याचं काम केलंय. आज तो थांबत नाही कारण मालकाचं नाव गुलाला ताणायचं आहे. युवा परवाचा नवा शिलेदार ड्रायव्हर आहे. पाय थांबत नाही 3 गाड्या भाडा आधीच चालू झाली. शौकीरांची गर्दी आली आणि बैलगाडी क्षेत्रातला थरार चालू झाला. शेतकऱ्याच्या जीवाभावाचा पारंपरिक खेळ म्हणजे लाल मातीतली बैलगाडी शर्यत चालू झाली. नुसती बैला चालत नाही तेवढाच हुशार पेशावंत ड्रायव्हर पाहिजे. कांबळे ड्रायव्हरचा शेवटपर्यंत कस. हॅलो 1:41:31 निनो नवलाई देवी प्रसन्न 45 नंबरचा फेरा सुटण्यासाठी सज्ज झाला. पोपट ड्रायव्हर सुटोरकरांची अतिशय सुंदर याच गाडीवरती कमाल चालू झाली. कोण होणार आजच्या मैदानात 51,000 रुपये आणि मानाच्या डालीचा मानकरी खुणाच्या नशिबी आहे. आता फेरा पळायला येतोय. कन्येच्या आठवण कन्येचा आवड आणि कन्येच्या आठापोटी सुखांत बोरणकर याचा साथ मैदानात पळायला येतोय. 1:18:28 वीर किरण सटपाल या नावाची वलय चिक्यानी बब्याची पलीकडे बब्या आणि अलीकडे नवीन खरेदी नांद्या या ठिकाणी पळायला सज्ज झाला. फायनलच्या गुलाबाचा मानकरी झाला आणि आता मात्र तयार केला. अतिशय सुंदर बोर होणाऱ्याच्या मैदानात 51,000 रुपये सामान करी. अलीकडे बऱ्या आणि पलीकडे संख्या दोघांच्यात काटोकी टक्कर. 1 मिनिट 2 सेकंद आणि 53 पॉइंट. प्रमिला गुरव याचा साज मैदानात केला आणि सुंदर अशा गाडीवरती पांढऱ्या दादांचा अतिशय सुंदर असा कौशल्य आपल्याला लागला. नाद कमी होतोय का. अतिशय सुंदर अतिशय सुंदर बोलतोय. जे झेंडे लावलेत आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी माजी सरपंच सन्माननीय संतोषजी पाटकर युवा अध्यक्ष यांचे आगमन झालंय. मंडळाच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत. त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. सुकांत वरुणकरांचा घरचा साज मैदानात झाला. जो चिता वही सिकंदर आता फेरा मैदानात. लखन नावाचं वादळ छत्रपती संभाजीनगर मधून आला आणि या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपली वलय आपल्या मालकाचं नाव रोशन केलं. तसंच या ठिकाणी फसतोय राम आणि लखन असा संतोष पारकर यांचं आणि यानंतर 49 सर्वे जाधव 50 दिनेश डोंगरकर 51 सहदेव कदम 52 भगीरथ गुरुनाथ पाटील व सिंधुदुर्ग 53 सुरेश जयराम दर्डे 54 भारतरामजी कांबळे 55 सिद्धेश्वर वर्धन बादल आणि 56 संजय सावंत. या बैलगाडी मालकाला पुकार झाला. बैलगाडी मालक वेळेत गाड्या दुपारी गाड्यांना वारंवार पुकार दिला जाणार आहे. लक्षात घ्या प्रत्येक बैलगाडी मालकाला 2 मिनिटाचा वेळ आहे. लक्षात घ्या. 1
मैदानाचा गुलालाचा बेताज वाचा असणारा गावठी गटातला सुंदर असा बकासूरची आठवण करून देणारा फेरा पाहतोय विनय डोंगरकर यांचा घरचा असा म्हणजेच बकासूर. आणि मागच्या वर्षी ह्या बैलाने या बैलगाडी शर्यत क्षेत्रात घाटात एक विक्रम करून ठेवला असा मन्याबाई काळाच्या पडद्यावर गेला. बकासूर सारखा त्याचं सुद्धा नाव लौकिक झालं होतं. टाळ्याच्या गजरात स्वागत करा. 1:26:50 महाराष्ट्रातला 2 मार्गाचा सर्वांनी आमदार किरण उर्फ भैया शेठ सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित मैदानातला 54 नंबरचा फेरा या ठिकाणी सुटण्यासाठी सज्ज होतोय. भारत रामजी कांबळे गेली अंगावर सुंदर असा फेरा सुटला. जसा गेला एकटाच गाडीत विराजमान झाला आणि दोघांच्या वरती सुंदर असा रेस सुरू आहे. बाबू गोपाळ कोण आहे? बाबू गोपाळ त्याचं नाव आहे. त्यामनकरी बाबू गोपाळची कल्पना आणि करता पलीकडता कोण होणार? 51,000 आणि आमदार केसरी सावंतकरी पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान सगळ्यांचाच बनाला आणि माग बसलाय छोट्या कबड्डीतला किंग बैलगाडीतला बैलगाडीचं नाव कंडबारा टाक केलं. अलीकडं सावकारांनी पलीकडं याच्या बाजूला पळायला खिलार जातीचा 15 अनेक चिखल गुठ्याला 1 नंबरचा मान जिथं गेला तिथं 1 सुंदर असा मैदानातला अतिशय सुंदर असा तास पडला आणि त्यांची कमाल चालू झाली. सावकार जर मागे फिरला प्रत्येकाला सावकार की करायला होणारा हा सुंदर सावकार कोण शिंगाचा. ही जी गाडी आहे ना मगाशी इतकी छान पळत तिकडे गेली पण बाहेर गेली वाटतं तर ती बाद गेली. आता ती मागे आणतात. हा त्याच्या बाहेर गेले. किती छान पळाली होती. बॅड लक यार. अरे विराजमान झालेला मैपती पारे अतिशय सुंदर असा फेरा अतिशय सुंदर कोण होणार कोण होणार कोण होणार गोष्टीचा होई सिकंदर. ती गाडी आहे ना बघा किती छोटे छोटे बैल आहेत. मगाशी किती भारी गेली पण ती भेटलंच नाही मला शूट करायला. आणि छोटी सगळं झालं सगळं संपलंय स्पर्धा आणि पूर्ण बघू शकता पूर्ण ग्राउंड आता खाली होत चालले. सगळे माणसं चालले काय सगळे आलेले सगळे बैल वगैरे घेऊन चालले बाकीचे सगळे. अजून बक्षीस समारंभ बाकी आहे आणि बाकीचे काय चाललेत असेच गाड्या वगैरे घेऊन सगळं खाली झालंय आता. रंगवलंय कुठं नंबर आलाय का? हो 3रा नंबर. कुठून आला तुम्ही? आरवली. हा का हे बघा. आणि या साईडला पण हे नंबर आल्यानंतर सगळं रंगवलंय आणि तिकडे पण तेच चाललंय सगळं. कुठून आला तुम्ही? नंबर आलाय ना तुमचा? हे बघा त्यांना पण छान पैकी रंगवलंय. फोटो काढून कुठं थांबू? सोना गुलाल लावायला जाऊ नाही देणार. जगन्नाथ गुरव या ना पुढे. जगन्नाथ गुरव यांचं देऊन आमच्या मुंबईचे उपविभाग प्रमुख संपर्क आमदार राजे साहेब यांचा सत्कार करतात. तिकडे बघा तिकडे बघा. इकडे बघ.
कुठची ही गाडी? हा दादा, कुठून आलात तुम्ही? नंबर आला ना पहिला? माझा अवतार फोटो वगैरे काढलाय मी यांच्यासोबत. अजून बक्षीस समारंभ बाकी आहे. तृतीय क्रमांक समर्थ महादेव खाडे मोटोची. रवींद्र जी नागरेकर ते यांच्या हस्ते त्यांना रोख रक्कम आणि शील्ड देऊन त्यांचा सन्मान करतायत. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. ससेगाव शाहूवाडी राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक अशफाकजी हाजू यांच्या हस्ते आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ यांच्या समक्ष आबासाहेब पाटील यांना सन्मानित केलं जात आहे. नितीन मधुकर देसाई पाली राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे या मैदानाचे विजेते. गाड्या ट्रॅकवर आणायचे. नितीन मधुकर देसाई पाली रत्नागिरी जिल्हास्तरीय तृतीय क्रमांकाचे मानकरी शुभम लांगण यांना सन्मानित करतायत. स्वयंभू चरवेली रत्नागिरी जिल्हास्तरीय द्वितीय आणि द्वारकानाथ पांडुरंग माने यांना सन्मानचिन्ह रोख रक्कम शील्ड आणि प्रथम पारितोषिक देऊन सन्मानित करते. नीलू नवलादेवी प्रसन्न कोणिये 5व्या क्रमांकावर तालुकास्तरीय आलेली गाडी त्यांना सन्मानित करते. त्याचबरोबर देवी देसूबाई प्रसन्न 4th क्रमांक यांना रोख रक्कम सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करतायत. त्याचप्रमाणे योगेश चव्हाण अजिंक्य चिले हे आई महालक्ष्मी उन्हाळे या पदकाला तृतीय क्रमांक मिळालेला आहे. तालुकास्तरीय त्याला सन्मानित करते. सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करत आहे. हे सुबेल गोविंद कांगडे यांना सन्मानचिन्ह देत आहेत आणि रोख रक्कम आणि त्यांना शील्ड देऊन सन्मानित करत आहेत. श्री दुर्गादेवी रवळनाथ राजापूर प्रथम क्रमांक या विजेत्या गाडीला सन्मानित करत आहेत. रोख रक्कम शील्ड सन्मानचिन्ह देऊन श्री दुर्गादेवी रवळनाथ राजापूर. मग अशी स्पर्धा पण संपली, बक्षीस समारंभ पण संपला आणि आता व्हिडिओ पण संपवते. भेटू पुन्हा एकदा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.